नाव सांगा तुमचं? सुशीलाताई पन्नाला अग्रवाल. सुशीलाताई, सीडीपी कोण आहे तुमचे? बलराज साहेब. बलराज साहेब आले होते तुम्ही इथं? हो, येतात. नाही, तुमच्या अंगणवाडी आयएसओ सांगितलं निवडली गेली तर वाईट चांगलं वाटलं सर, मला पहिल्यापासून आवड होती. आवड होती. रेकॉर्ड जे तयार केलेलं आहे याच्यावर तुम्हाला काय वाटतं, काही चुका असतील की नसतील? सर आता माझ्या परीने मी केले, आता चूक काढणार नाही. चूक तर असणार, त्याचा प्रश्न असते. कोणत्या सेक्शननुसार रेकॉर्ड तयार झाला? आप इधर जाओ, इसमें पूरा इसका ले रहा हूँ. आयएसओ. हां, ते सेक्शन काय, क्लॉज काय तो? 4.2.4. प्लीज 4.2.4. आ जाओ. नाही, आयएसओचं शॉर्ट टर्म पॉलिसी काय? आ जाओ इधर शॉर्ट टर्म पॉलिसी काय? थैंक यू. तुम्ही लिहिले ना, गुणवत्ता धोरण लिहिले आहेत ना? मग अल्पकालीन गुणवत्ता धोरण काय? 29. अरे यार जरूर अल्पकाळाचं जे धोरण लिहिलं ना आपण ते 77 ठेवले. कशामध्ये सातत्य ठेवले? कामामध्ये, आपल्या कामामध्ये 77 ठेवले. हे अल्पकालीन उद्दिष्ट. एक मिनट. अरे यार मेरा वाइट बैलेंस. बरं, का लाईटली काम करतात? नाही सर. नक्की काम करतात. तुम्हाला इथल्या पंचायतचं काही सहकार्य मिळालं? आहे सर. अच्छा, अनेक जणांनी काय काय सहकार्य मिळालं? भैयाचं तर पूर्णच होत आहे. भैयाने काय काय करून दिलं? भैयाने तिथलं सर्व काही करून दिलं, भैयानेच करून दिलं. अच्छा, हे सगळं भैया करून देत असताना त्यांची भाषा तुमच्याशी कशी होती? म्हणजे अशी भाषा होती की अधिकारवाणीने बोलत? नाही सर, एकदम असं भावासारखे बोलतात. अच्छा, म्हणजे बॉसिंग वगैरे काही नाही, काहीच नाही. अच्छा, म्हणजे अगदी मनापासून काम केलंय त्यांनी? हो हो. बरं. काही चार्ज तुमच्याकडे कमी आहे म्हणजे या ठिकाणी? सर पूर्ण किती दिवसात पूर्ण करणार? सर 8 दिवस. काही प्रश्न पुन्हा एक असा बघा की गृह भेटीला तुम्ही जाता नाही का? तुम्ही गृह भेटीला गेलेल्या 3 लोकांची नावं सांगा. ये आयएसओ का है स्पेशल. ओके, वो वायर लेंगे थोड़ा. चलो ठीक है, जान दो कोई बात नहीं. अरे यार, अरे इसको ऐसे घूम आते रहिए. ये पूरा ही लेंगे आप ऐसे. आइए इधर. यस, थैंक यू. इधर भी लीजिए. ये इधर का भी फेंसिंग. हाँ, थैंक यू. एक मिनट. तारीख वगैरे टाकत नाही. सही नाही आहे. हे MPW शिक्षणासाठी अगदी प्रामाणिक प्रश्न आहे बरं का. कुठला तरी राजकीय हेतू समोर ठेवून तुम्ही हे सगळी मदत केली की तुम्ही एक सामाजिक कार्य म्हणून मदत केली? एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून, कारण मी शिक्षणापासून वंचित राहिलो. कारण ती परिस्थिती तशी नव्हती. आई वडिलांची शेतीवाडी सगळं होतं, प्रॉपर्टी बी भरपूर होती, पण त्यांची मनातून इच्छा नाही होती. माझी इच्छा होती शिक्षण घ्यायची, पण त्यांनी मला पहिल्यापासूनच लुटून दिलं. तर तू आपलं कामधंदा कर. माझा एक तळमळ आहे, मी शिकलो असतो तर आज काहीतरी झालं असतं, पण आज माझ्याकडे सगळं तन मन धन सगळं आहे. माझं वय निघलं आणि ते माझ्या हातातून ते निघून गेलं. ते आता माझं मन असं आहे की माझ्या हातातून काहीतरी आपल्या देशासाठी व मुलासाठी मी त्यांच्यासाठी माझं काय माझ्याकडे जे आहे मी सगळं द्यायला तयार आहे. त्याच्यापूर्वी जे बी शिक्षण आपल्या कुपोषित मुलासाठी सगळ्यांदा पहिल्यांदा मी होकार दिला होता का माझ्या भराडीमध्ये जेवढ्या अंगणवाड्या आहे मी तेवढ्या दत्तक घेतो. औषध सुद्धा का माझ्या भराडीमध्ये देशामध्ये इंडोनेशियामध्ये जगामध्ये कुपोषित मुलं मरू लागले, पण भराडीमध्ये या आपल्या देशामध्ये केंद्र शासन महाराष्ट्र शासन हे भरपूर प्रयत्न करतात, पण त्यांच्या प्रयत्नामुळे आपलं समजा कुठेतरी कमी पडतात आपण. पण आपण सांगता ते खरं आहे कुठेतरी कमी पडतो आपण, पण
आपण जर जागरूक राहिलो, आमच्या अंगणवाडी सेविका पुऱ्या गाव, आमचे जेवढे 8 अंगणवाडी सेविका मधली यांना मी तळमळीनं सांगितलं की तुम्ही हे तुमची मुलं समजून यांची सेवा करा. तुम्ही मला यादी करून द्या, जेवढे मी तुमचे 8 अंगणवाडीचे कुपोषित मुलांना मी पुरे दत्तक घेतो. जेवढी औषधी लागेल तर मला भराडीमधून एक बी कुपोषित मुलं नाही पाहिजे. कारण याच्यासाठी औषधी घेतली होती. प्रत्येक वर्षी आम्ही कॅम्प घेतो. प्रत्येक वर्षी त्यांना तीव्रदर्शी किती आहे, मध्यम किती आहे, आपल्याला मध्यमला काय करणं पडेल आणि तीव्रला काय करणार, वेगळे वेगळे करून मी त्यांना प्रत्येक वर्षी सांगतो की बाबा कोणी दिलं नाही दिलं मी देणार. कशासाठी देणार का त्यांचा आज योग चांगला आहे, एज्युकेशन शिक्षण मध्ये ITI झालेलं आहे, सगळं इंटरनेट झालेलं आहे. मी वंचित राहिलेलो पण हे मुलं आमचे भराडीतले ते वंचित नाही राहायला पाहिजे, कुपोषण मुक्त व्हायला पाहिजे. आता हे हायटेक अंगणवाडी याच्यासाठी आम्ही पहिली अंगणवाडी होईल जर समजा तुम्ही याला AC इंटरनेट आणि कॉम्प्युटर दिला तर. मला लई आनंद होईल, कारण मी देशातली पहिली मी गावातल्या मुलासाठी काहीतरी कामात पडलो, मला ते आनंद होईल. मी आज तुम्हाला शब्द देतो की मी 15 तारखेच्या ह्या अंगणवाडीसाठी एक कॅम्प्युटर 100 खर्चानं और एक AC मी तुम्हाला 15 मी शब्द दिला कधी ते होत नाही. मी तुम्हाला इथे 15ला AC बी दिसेल, कॅम्प्युटर दिसेल. आम्ही समजा पुढच्या ऑडिटला तुमच्याकडे जर 10 तारखेला आलो तर 10 तारखेला झालेलं असेल. 10 तारखेला तुम्ही उद्याच बसून देतो मी AC बी कॅम्प्युटर. माझ्याकडे वेळ नाही, कारण मला फक्त सांगायचे ते लोक येऊन फिट करणार. उद्या तुम्हाला फिट करतो. तुमच्या ऑडिटला येताना आम्ही 2-3 वर्तमानपत्राचे अधिकारी पण घेऊन आणि तुम्ही तोपर्यंत ते सगळं करून ठेवा. दॅट विल बी द फर्स्ट हायटेक अंगणवाडी इन द कंट्री. हायटेक म्हणजे एव्हरीथिंग यू आर हॅविंग, इंटरनेट कनेक्शन विथ लॅपटॉप, कम्प्युटर आणि AC सगळं तुमच्याकडे असणार. थँक्यू सर.